पण न्याय मागतोय। आमची एकच मागणी आहे की आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय हा मिळालाच पाहिजे। मात्र कुठेतरी तपासातील म्हणा किंवा पोलिसांची एक सकारात्मक कारवाई पाहायला मिळते। ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी होत होती त्याचं एक पाऊल आपल्याला म्हणता येईल का? हो, कारण की जर आपल्याला न्याय मिळाला आणि आरोपींना जर कठोरात कठोर शिक्षा झाली तर जे पुढील गुन्हे होतील त्यांना म्हणजे जे गुन्हे करणारे असतील त्यांना सुद्धा विचार पडेल की मागच्या वेळेस ही कठोर शिक्षा झाली आणि ते गुन्हा करण्याच्या आधी थोडा विचार करतील काही गुन्हा केला पाहिजे की सांगितलं होतं। साहेब बोलले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला। बीडची दहशत संपली पाहिजे असं म्हणतात। ही सुरुवात बीडची आहे। दहशत नाही, बीड जिल्ह्याला बदनाम करू नका। नाही, ज्या लोकांची हे दहशत होती. फक्त परळीची दहशत आहे। चला आगे बढो। इथून जाऊ का? सांगतो ना, वेगवेगळे पॅटर्न सांग। खरं तर चला। सुरेश धस या प्रकरणाच्या पहिल्या दिवसापासून बीड हत्या प्रकरणामध्ये सर्व आरोपींवर मुक्का लावण्यात आलेला आहे। प्रतीक घुले, सिद्धार्थ सोनावणे, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, कृष्णा आंधळे, महेश केदार आणि जयराम चाटे या 7ही जणांवर मुक्का लावण्यात आलेला आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, या संदर्भात आणखी काय अपडेट? निखिल, आपण पाहतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणात जवळपास महिनाभर उलटल्यानंतर ही सगळ्यात मोठी अपडेट म्हणावे लागेल। कारण ज्या पद्धतीचे मोर्चे ठिकठिकाणी निघाले आणि सातत्याने एक मागणी होत होती की आरोपींवरती मोक्का अंतर्गत कारवाई केली जावी। एक मागणी अजून होती ती म्हणजे वाल्मिक कराड यांना सुद्धा हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपी बनवलं जावं आणि त्याच्यावरती सुद्धा मोक्क्याचा जो काही गुन्हा आहे ते लावला जावा। मात्र एसआयटी कडून हत्या प्रकरणाचा तपास सुरू होता आणि एसआयटीनं हा मोक्क्याचा कलम हत्येच्या प्रकरणामध्ये लावलेला आहे। यामध्ये एकूण 7 आरोपी आहेत, त्यामध्ये वाल्मिक कराड अद्याप हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपी नाही आणि अखेर एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये मोक्का जो आहे तो आज लावण्यात आलेला आहे। आज विष्णू चाटेला सुद्धा हत्येच्या प्रकरणामध्ये अटक करून त्याला कोर्टात हजर केलं जातं। त्यामुळे विष्णू चाटेच्या रिमांडच्या वेळेला एसआयटी कडून मोक्क्याची माहिती जी आहे ती कोर्टासमोर मांडली जाईल। मात्र आतापर्यंत आपण पाहतोय की महिनाभरापासून सातत्यानं होत असलेली मागणी जी होती ती म्हणजे मोक्का या प्रकरणामध्ये लागला पाहिजे। अखेर या प्रकरणामध्ये एसआयटीनं मोक्का लावलेला आहे। वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे, त्यामुळे आता एसआयटीनं हत्येच्या गुन्ह्यामध्ये जो काही मोक्का लावलेला आहे तो खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सीआयडीच्या वेगळ्या पथकाकडून जो तपास सुरू आहे त्यामध्ये तशा पद्धतीचा काही विचार केला जातो का येत्या काळामध्ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मोक्क्याअंतर्गत कारवाई झाल्यानंतर ही संघटित गुन्हेगारी म्हणून त्याला ट्रीट केलं जातं आणि येत्या काळामध्ये खटला उभारताना सुद्धा आरोपींच्या विरोधात असणारे उपलब्ध जे काही पुरावे आहेत ते कोर्टासमोर मांडले जातात आणि या सगळ्या दरम्यान तपासाला सुद्धा बराचसा वेळ मिळतो। त्याच दरम्यान आरोपींचं प्रत्येक स्टेटमेंट हा एक पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं। तशा पद्धतीने कोर्टासमोर त्याला मान्यता दिली जाते आणि येत्या काळामध्ये या प्रकरणामध्ये या 7 आरोपींच्या चौकशीमधून आता 8वा आरोपी जो आहे तो विष्णू चाटे आहे। त्यामुळे या 7 ते 8 आरोपींच्या माध्यमातून काय काय खुलासे होतात आणि हत्येच्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते खंडणीच्या प्रकरणामध्ये हे 2 आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे 2 आरोपी खंडणी आणि हत्येच्या प्रकरणामध्ये दोन्हीकडे पण आहेत। त्यामुळे येत्या काळात या आरोपींच्या चौकशीमधून काही खुलासे होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं एसआयटीनं हत्येच्या प्रकरणामध्ये जो मोक्का लावलेला आहे तो येत्या काळामध्ये खंडणीच्या गुन्ह्यात त्याची अंमलबजावणी केली जाते का किंवा खंडणीच्या गुन्ह्यात सुद्धा हे मोक्क्याचं कलम लावलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण पहिल्या दिवसापासून एसआयटीचे अधिकारी सीआयडीचे अधिकारी जी वारंवार उल्लेख करतात की ही दोन्ही प्रकरणं एकमेकांशी जोडलेली आहेत, दोन्ही प्रकरणामध्ये आरोपी जवळपास सारखे आहेत आणि त्यामुळे ही संघटित गुन्हेगारी थांबवण्यासाठी मोक्क्याचा आता अंमलबजावणी करणं गरजेचं होतं असं मागच्या वेळेला सुनावणीमध्ये एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं होतं आणि आता अखेर या प्रकरणामध्ये मोक्का लावलेला आहे। महाराष्ट्रभरामध्ये आपण पाहतो की बीडमध्ये पहिल्यांदा जेव्हा ही संतोष देशमुख यांची 9 तारखेला हत्या झाली आणि त्यानंतर ठिकठिकाणी मोर्चे निघाले, अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आणि सातत्यानं राजकीय नेत्यांच्या माध्यमातून असेल किंवा मराठा समाजातून खास करून ही मागणी जी होती की संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील जे काही मारेकरी आहेत त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि अखेर एसआयटीनं या प्रकरणामध्ये आज मोक्का लावलेला आहे। आज विष्णू चाटेचा रिमांड आहे, त्याची पोलीस कोठडी एसआयटीच्या वतीनं मागितली जाणार आहे। जवळपास 24 दिवस विष्णू चाटे हा खंडणीच्या प्रकरणामध्ये अटकेत होता आणि आज त्याला हत्येच्या प्रकरणामध्ये अटक करून कोर्टात हजर केलं जात आहे। 14 तारखेला वाल्मिक कराडची पोलीस कोठडी म्हणजे जी खंडणीच्या गुन्ह्यातली आहे ती संपते आहे, त्याला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यावेळेला मोक्क्याचा आधार घेऊन येत्या काळात आणखी काही खुलासे कोर्टामध्ये एसआयटीच्या वतीने केले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही केस आता पूर्णपणे मजबूत होताना दिसते, कारण एखाद्या गुन्ह्यामध्ये ज्यावेळी मोक्का लावला जातो त्यावेळी ती केस पूर्णपणे मजबूत होते। तपास यंत्रणांना तेवढा पुरेसा वेळ मिळतो आणि जे काही उपलब्ध पुरावे आहेत त्या पुराव्यांचा विचार करूनच हा मोक्का लावला जातो आणि
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसारच या मोक्याची अंमलबजावणी केली जाते आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये मोक्का ज्या आरोपींवरती लावलेला आहे, जवळपास 7 आरोपी हत्येच्या प्रकरणामध्ये निष्पन्न झालेले होते. त्यामध्ये सुदर्शन घोले होता, त्याचबरोबर विष्णू साठे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे अजून या प्रकरणामध्ये फरार आहे. मात्र इतर सर्व आरोपी यामध्ये अटकेमध्ये आहेत. त्यामुळे आता कोर्टात अजून काय काय आज होतं आणि येत्या काळामध्ये मोक्का लावल्यानंतर या आरोपींना आता किती काळ तुरुंगामध्ये राहावं लागतं हे पाहणं महत्वाचं असणार नक्कीच आहे. कृष्णा, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो.